स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। या व्हिडिओमध्ये आपण वयवारीवरील उदाहरणे पाहणार आहोत। उदाहरण क्रमांक 1, सुरेशचे वय हे गणेशच्या वयाच्या तिप्पट आहे। दोघांच्या वयांची बेरीज 80 वर्ष आहे, तर सुरेशचे वय किती? येथे आपल्याला सुरेशचे वय काढायचे आहे। सुरेशचे वय हे गणेशच्या वयाच्या तिप्पट आहे, तर गणेशचे वय आपण इथे x मानू। सुरेशचे वय हे गणेशच्या वयाच्या तिप्पट आहे, तर सुरेशचे वय येणार बरोबर 3x। पुढे म्हटलं आहे दोघांच्या वयांची बेरीज 80 वर्ष आहे। या दोघांच्या वयाची बेरीज येणार 80। x अधिक 3x बरोबर 80। x अधिक 3x 4x बरोबर 80। आता हा 4 इथं गुणिला आहे, बरोबरच्या या साईडनं गेला तर भागेला जाणार। x बरोबर 80 भागेला 4। 4 ने 80 ला भागायचं, 4 1 4, 4 दुने 8। x बरोबर 20। x बरोबर 20, तर गणेशचे वय येणार x बरोबर 20। पण इथं आपल्याला सुरेशचे वय विचारले, तर x च्या ठिकाणी x ची किंमत टाकायची, बरोबर 3 गुणेला 20। x च्या ठिकाणी x ची किंमत टाकली, बरोबर 3 दुने 6 आणि हा 0 60, तर सुरेशचे वय 60 वर्ष येणार। उदाहरण दुसरे, रवीचे वय हे राजूच्या वयापेक्षा 17 वर्षांनी कमी आहे। जर दोघांच्या वयांची बेरीज 109 वर्ष असेल, तर दोघांची वय किती? येथे आपल्याला दोघांची वय काढायची आहे। रवीचे वय हे राजूच्या वयापेक्षा 17 वर्षांनी कमी आहे, तर राजूचे वय बरोबर आपण येथे x मानू। रवीचे वय हे राजूच्या वयापेक्षा 17 वर्षांनी कमी आहे, तर रवीचे वय येणार x वजा 17। 17 वर्षांनी कमी आहे म्हणून येणार x वजा 17। पुढे काय म्हटलं, जर दोघांच्या वयांची बेरीज 109 वर्ष असेल, दोघांच्या वयांची बेरीज 109 वर्ष आहे, म्हणून x अधिक x वजा 17 बरोबर या दोघांच्या वयांची बेरीज आहे 109 वर्ष, बरोबर येणार 109। x अधिक x 2x वजा 17 बरोबर 109। आता हे 17 इथं वजा आहेत, बरोबरच्या या साईडनं गेले तर अधिक होणार। 2x बरोबर 109 अधिक 17, बरोबरच्या या साईडनं आले तर अधिक झाले। 2x बरोबर 109 अधिक 17, या दोघांची बेरीज केली तर येणार 126। आता हे 2 इथं गुणिला आहेत, बरोबरच्या या साईडनं गेले तर भागेला जाणार। x बरोबर 126 भागेला 2। आता दोन्ही 126 ला भागायचं, बेक बे, बेसक 12, बेत्रिक 6, x बरोबर 63। तर आपल्याला इथं दोघांची वय विचारली, तर राजूचे वय येणार 63 बरोबर रवीचे वय येणार x च्या ठिकाणी x ची किंमत टाकायची, 63 वजा 17 बरोबर 63 मधले 17 गेले 46 राहिले, तर रवीचे वय येणार 46। राजूचे वय येणार 63 आणि रवीचे वय येणार 46। उदाहरण क्रमांक 3, अश्विनचे 15 वर्षानंतरचे वय हे त्याच्या 15 वर्षापूर्वीच्या वयाच्या तिप्पट असेल, तर अश्विनचे आजचे वय किती? येथे आपल्याला अश्विनचे आजचे वय काढायचे आहे। अश्विनचे आजचे वय आपण येथे x मानू। अश्विनचे 15 वर्षानंतरचे वय, अश्विनचे 15 वर्षानंतरचे वय येणार x अधिक
15 बरोबर हे त्याच्या 15 वर्षापूर्वीच्या वयाच्या तिप्पट असेल. 15 वर्षापूर्वीच्या म्हणजे येणार x वजा 15 त्याच्या तिप्पट असेल. तिप्पट येणार म्हणून लिहायचं गुणेला 3. आता x अधिक 15 जशीच्या तसे लिहायचे बरोबर या 3 या कंसाला गुणायचं. 3 गुणेला x 3x वजा 3 गुणेला 15 15 त्रिक 45. आता हे 45 इथं वजा आहे बरोबरच्या या साईडनं आले तर अधिक होणार आणि x इथं अधिक आहे बरोबरच्या या साईडनं गेला तर वजा होणार. 15 अधिक 45 बरोबर 3x हा x बरोबरच्या या साईडनं गेला तर वजा होणार वजा x. 15 अधिक 45 यांची बेरीज येणार 60 बरोबर 3x वजा x 2x. आता हा 2 इथं गुणेला आहे बरोबरच्या या साईडनं गेला तर भागेला जाणार. 60 भागेला 2 बरोबर x. 2 नी 60 ला भागायचं 2 1 2 2 त्रिक 6 आणि हा 0 x बरोबर 30. तर येथे आपल्याला अश्विनचे आजचे वय किती हे विचारले होते. तर अश्विनचे आजचे वय x बरोबर 30 वर्ष. उदाहरण क्रमांक 4 कस्तुरीचे 6 वर्षानंतरचे वय हे तिच्या 6 वर्षापूर्वीच्या वयाच्या 5 पट होईल तर तिचे आजचे वय किती. येथे आपल्याला कस्तुरीचे आजचे वय काढायचे आहे तर तिचे आजचे वय आपण इथे x मानू. कस्तुरीचे 6 वर्षानंतरचे वय कस्तुरीचे 6 वर्षानंतरचे वय होणार x अधिक 6 बरोबर हे तिच्या 6 वर्षापूर्वीच्या वयाच्या 5 पट होईल. 6 वर्षापूर्वीचं वय होणार तिचं x वजा 6 तर किती पट होणार 5 पट म्हणून लिहायचं गुणेला 5 x अधिक 6 बरोबर 5 नी या कंसाला गुणायचं. 5 गुणेला x 5x वजा 5 गुणेला 6 6 पंच 30. 6 हे 30 इथं वजा आहेत बरोबरच्या साईडनं आले तर अधिक होणार. 6 अधिक 30 बरोबर 5x x इथं अधिक आहे बरोबरच्या साईडनं आला तर वजा होणार. 5x वजा 6 अधिक 30 36 या दोघांची बेरीज होणार 36 बरोबर 5x वजा x 4x. आता हे 4 इथं गुणेला आहेत बरोबरच्या साईडनं आले तर भागेला येणार. 36 भागेला 4 बरोबर x. आता 4 नी 36 ला भागायचं. 4 1 4 4 9 36 x बरोबर 9 x बरोबर 9 तर तिचे आजचे वय 9 वर्ष येणार. येथे आपल्याला तिचे आजचे वय किती हे विचारलं होतं तर तिचे आजचे वय बरोबर 9 वर्ष येणार. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तसेच माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.